शुगर कंट्रोल औषधांशिवाय? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्हाला असा विचार येतो का की नेहमीसाठी शुगर कंट्रोल झालं तर? तुम्हाला माहीत आहे का, शुगर कंट्रोलच नाही तर पूर्ण बरंसुद्धा होऊ शकते. आज मी तुम्हाला काही सोप्या आणि इफेक्टिव्ह टिप्स सांगणार आहे. त्या जर तुम्ही नियमित पाळल्या तर खूप फायदा होणार आहे. चला तर मग. जर तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर दिवसाची सुरुवात ही मॉर्निंग वॉकने करा. हे ऐकून तुम्हाला खूप साधी गोष्ट वाटत असेल, पण सकाळी चालण्याची सवय ही शुगर कंट्रोल करायला खूप मोठी मदत करते. सकाळी ताज्या हवेमध्ये चालणे याने तुमच्या शरीरात ग्लुकोजचा जास्त प्रभावीपणे वापर होतो. ही साधी सवय तुमच्या सेल्सच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीला जी डायबिटीज लोकांना खूप जरुरी आहे. जेव्हा तुम्ही शारीरिक ॲक्टिव्हिटी करता जसे मॉर्निंग वॉक, व्यायाम, तेव्हा तुमची मांसपेशी ही ग्लुकोजला एनर्जीसाठी वापरते आणि यासाठी इन्सुलिनची गरज पडत नाही. याचा अर्थ असा की तुमची ब्लड शुगर लेवल ही नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागते. जर आतापर्यंत तुम्ही मॉर्निंग वॉकला जात नसाल तर आता सुरू करा. सुरुवातीला 20-30 मिनिट चालणे करा. नंतर थोडं थोडं वाढवत चला. 1 तास नॉर्मलपेक्षा थोडं जास्त स्पीडने चाला. मॉर्निंग वॉकनंतर दुसरं काम म्हणजे मेथीच्या बियाचे पाणी पिणे. हो, मेथीचे पाणी पिणे डायबिटीजसाठी खूप जास्त प्रभावी आहे. मेथीदाणे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीला इम्प्रूव्ह करते. मेथीदाण्याचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी गाळून प्या. जे भिजलेले मेथीदाणे आहेत ते तुम्ही चावून खाऊ शकता. याने तुम्हाला जास्त फायदा होईल. आता पाहू तिसरी टिप. आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. यामध्ये तुमच्या जेवणाच्या 10 ते 15 मिनिट आधी एक मोठा कटोरा भरून सॅलड म्हणजे कोशिंबीर खा. तुम्ही म्हणाल याने काय होईल? तर सॅलड हा खूप मोठा रोल प्ले करतो. तो असा की जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी सॅलड खाता तेव्हा हे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कार्बोहायड्रेट्स ॲब्झॉर्प्शनला स्लो करते. सॅलडमध्ये तुम्ही पालक, पत्तागोबी, गाजर, काकडी, टमाटर इत्यादी यामध्ये थोडं तिखट, मीठ, तेल, लिंबू वापरू शकता. हे जेवणाच्या आधी खाल्ले तर डायजेशन प्रोसेस चांगली सुरू होते व कार्बोहायड्रेट्सचा इफेक्ट ब्लड शुगरवर कमी होतो. तुमच्या गव्हाच्या पिठामध्ये हरभऱ्याचे किंवा ज्वारी बाजरीचे पीठ मिक्स करून त्याच्या चपात्या खा. म्हणजे 3 कप गव्हाचे पीठ तर 1 कप यापैकी कोणतेही पीठ असे. त्यामुळे तुमचे ब्लड शुगर लेवल अचानक वाढत नाही. आणि शेवटचं हे खूप महत्त्वाचं आहे. अनहेल्दी फूड जसे की रिफाईंड साखर, रिफाईंड तेल, वारंवार गरम केलेलं तेल, बेकरीचे पदार्थ, मॅगी, चिप्स, पास्ता, पिझ्झा इत्यादी. हे पदार्थ तुमच्या ब्लड शुगर लेवलवर तात्काळ इफेक्ट करते आणि तुमचे शुगर एकदम वाढवते. त्यामुळे डायबिटीज मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं. ह्या छोट्या छोट्या सवयी तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये अंमलात आणल्या तर एक दिवस खूप मोठा रिझल्ट मिळेल आणि तुमचा ब्लड शुगर एकदम कंट्रोलमध्ये होईल.